कवाच्याने बाप गावात जाऊन बसलाय के मला जायचंय बाजारला. आज काय कराय, आज काय घरी येत नसतं लवकर. ती रानातली कामं पडल्या तर पावसाने उघडीक दिला या. अगं ते कामाच्या बेन दडून बसलंय वाटतं गावात. कवा गेल्यात आणि लवकर आल्यात म्हणून नाही. पावसाने उघडीक दिली, रानात उडीत काढाय आला या. कट पिऊन पडलं का काय झालं का कुणी दारू पाजली या. अगं आहे का बडबड करतेस? आबा आहे तू इथं ऐकायला. गप, तुला तर लय बापाची माया येते या. ए पोरे, बक्की आला बिला का? कुठे दिसायचं नाहीत का दिसत? राहून दे मग या. आहे मामा आलेत काय ग? कुठे? तो अगं मामाच आहे की. पिशवी घे की मामाच्या हातातली. असू दे. दाजी कुठे गेले? दाजी काय मोठं माणूस आहे, एका सकाळी गावात गेलेला आहे. हे का झोपलाय? असा झोपलाय. रानातली काम मग काय? रानातली काम लय निवांत आहेत आज. निवांत कशाने? ये सकाळी माणूस गावात गेला, अजून यायचं पत्ता नाही. होय. म्हणलं रात्री फोन आलता, म्हणलं चला जरा गाठ घेऊन यावं, काय विषय बघून यावं. होय. काय नाही केलं तर असं सहज. होय. उडीद बिडीद आला काढायला? होय, आलाय काढायला. बरं. बाळा तुझं बरं आहे ना? बरं आहे. शाळेला सुट्टी काय? हा दिदा तुझं बरं आहे का? मी बरे. ताई तुझं बरं आहे का? मी काय मजेत आहे बाबा. दाजी काय आजकाल दिसत नाही, तर काय नोकरी लागल्यात काय? दाजी काय मोठ्या नोकरीला लागले तर. होय. हो, दाजी मोठा माणूस आहे. तर लेकरांना वडापाव आणलं तर खायला तेवढं देत. अगं, आवी मामाने उठ की खायला बाळा, आणलंय, उठ. वडापाव आणल्यात खायला. घरची बरी आहे का सगळी? बरीत की. होय. सगळे बरीत. काय रानातली काम चालू दुसरं काय? वहिनी पोरं सगळे एकदम मजेत आहेत. खाकी मामाने आणलंय सगळं. वडापाव आणलाय मामाने. घे की. धर. धर रे पोरे, धर की, घे पाटा धर रे. हो, गरम गरम आहे. धर त्याला दे. धर ग, खा. बरं बस, मी चहा करते. चहा बी नको, लय राड आहे माग. रात्री तुझा फोन आलता म्हणून आलतो. काय झालं बघून यावं म्हणलं, जरा थोडे आवाजात बदल होता म्हणलं, चला गाठ घेऊन यावं. रानात माणसं कामाला चालू, तसंच आलोय मी काम सोडून. म्हटलं गाठ घेऊन जावं म्हणून आलो. जेवून जा, नाही तर जेवायला बी नको लागा खरंच. हाय का? काहीच नको. चहा बी नका, जेवाय बी नका. लय राड आहे माग. सगळी रानात कामाला चालू आहेत माणसं, काय सांगायचं, उडीत काढायला चालू आहे. जेवाय बी नको, चहा बी नको. आला असं चाललं महागारी, माझ्या किती जीवाला लागत. अरे राहू दे, परत एखाद दिवशी येतो आवराजून बाबा. दाजी आल्यानंतर परत आणि दाजी बसून ठेवतात. त्यापेक्षा जातो मी आता. रानात गडबड चालू आहे जरा, रानात काम बी चालू आहे. जाऊ का मग? येऊ का पोरांना? चला. चल, मामा चाललाय. जाऊ का? होय होय, जा. काळजी घे, पोरांची बी काळजी घे. पोरांना अभ्यास करत जावा जरा. लय मम्मीला बी त्रास देत जाऊ नका. फोन बिन बघत जाऊ नका. अभ्यासाकडे लक्ष द्या जरा. येऊ का मग? होय होय, नीट जा. हो, दामाने जातो, काय अडचण नाही. आईला आणि तात्याला सांग बरी आहे म्हणून. बर चालतंय सांगतो की. आणि पोचल्यावर फोन कर मला. चालतंय नीट जा व्यवस्थित. हो, काय अडचण नाही. दाजीला सांगा आलतो म्हणून. बरे बरे. टाटा कर मामाला. सत्या, नाना आहे माझा नाना. ए
कोण आहे रे? घरात आहे ना कोणी? हाय तर या. हाय ते म्हणजे मी येणार आहे तुम्हाला काय? या की तुमचंच घर आहे. आम्ही कुठं म्हणतोय आमचं आहे. मग नीट बोला. नीटच बोलतोय आम्ही. नीट बर. जास्त शहाणपणा करायचा नाही. आम्ही कशाला शांतपणा चालत नाही करावं? मला. मेरी क्षमा मलिले मैं तेरा जाने लेबर. ह्या मला चालत नाही असल्या गोष्टी मी लय मारत असतो. तुला बी आणि सगळ्याला. माझ्या गावात नाद करत नाही कोण. तुमचा नात कोणी करावं? तात्या बी आहे आणि नाना बी धावतो सगळ्याला. मग माझा खेळ बघायचं काय? पाडताल पाडताल इगात. नाच कर नको माझा. तुमचा कोणी नात ए करावं? थांब रे थांब. ए थांब. माझा नादच खुला आहे. मी एखाद्याला ना मी लय मारत असतोय. तुला कळेल काय दिसताने असला काय खेळ. कळलं कळलं या. आईला मग दमानी या पाडताल. सर मला सांगू नको. मला सांगायचे काय करायचं आहे काय? घर तरी बरं कळतं यायला. अरे दूध शांत. शांतच आहेत आम्ही. मला दमाने पाडताल. गुलब्या गुलब्या मला जर म्हणला का गुलाब अरे जाताळ काढ नको. जाताळ काढ नको. एका भुकेनं जात आले ना घशात. बसा ए मेरे हेमा मालिनी बसा बसा. मैं तेरा दुश्मन. हा दुश्मन तू मेरा मैं तेरा जानी लेबर. मैं तेरा जानी लेबर. नीट बसा खाली. ए जेवाय केलं काय आणलं तुम्ही गावात जाऊन? मी हा नाही. तुम्ही म्हणला होता की मी आणतो गावात ना काय. जास्त शेंड खून नको पुढचं. हा मी मी असा टरा माणूस फाडल्या मग फाडेन टावेल. चपल काय केली? चपल काय केली? मी चपली केली का? माझी मर्जी. चपला बी काय लागला काय तुम्ही? हेमा मालिनी मैं तेरा जानी लेबर. मैं जानी लेबर तो हेमा मालिनी. बसाल माग खाटावर लागल. जास्त स्वांग करायचं. मला जेवायला मटण केलं. तुम्ही गेलता की मटण आणाय पाठपासून? कोण तुम्ही असलं कसलं असतं मटण? कोणचं मटण? कोंबड्या आता कोणचं मटण मला विचारायला लागतंय. बोकडं सांगू काय 5 किलो जेवाय वाटत. चल नाटक कर नको माझ्या पुढं. अरे देवा, नाटक ती बादली चालत कुठं नाही. फेकायला लागला? मला नाटक चालत नाही म्हणलं की चालत नाही. नाट खुळा अंजळगाव तुला मैं एकांत को मैं फाडूंगा. तोय खात आता डोक्याला. मैं तोडूंगा. केवन है अहो, खाल्लाय. जाने दे मेरे को जेवण वाटतं. मटण आण. आणायचंय हाय घाल मला. तिकडे कुठं चालला आता रांगत रांगत? मला मटण आण मामी तुम्ही. आयो मैं तेरा दुश्मन मैं तेरा मटण खायचंय मटण. भाकर खायची म्हणला झोपला होय आता. हा उठाव का तिकून पलीकून? उठा बा. उठा. जेवायच नाही ना तुम्हाला? जीवाचे हाल आपदा आहे पैसा देऊन. 100% खरं बोलले. काय 100% खरं बोलली.
तुम आणायची का अजून मत हा मटण ची वडापाव दे मामाने आणलेला होणे मेवना आणता तुमचा हा हा काय आणलं खायला आणलाय मेवण्याला वडापाव मटण नाही आणायचं हे खा तिथं मेहुण्याने मटण नाही काय जेवला का जेव आता मेवना मटण आणाय गेलता पाठपासन मग कसाला जेवल मेवना माझ्या मेहुणा आलता काय पैसे दिला काय दिलेत की बरं. द्यायच्यात मटण ही वडापाव का दी माझ्या मेहुण्याने पैसे दिले देते वडापाव खा मला पैसे दे मला रस नाही मटण वाटत पोटात नाही नाही मटण नाही पैसे दे मेहुण्याने दिलं का रे पोरांनो तुम्हाला पैसे दिले का मामा मामा पैसेच वाटायला आलता तो खाल्लं मी खा हे मामाने मेरे मैं तेरा जान ले बर खा 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 जान ले बर मैं तेरा जान ले खा की अरे बोले खा की मग तुम्ही खाल्लं का खाल्लं तुम्ही खा माझे हे मामा खाल्लंय मैं तेरा जान ले बर हा ज्याने लेवरच आहे खा जरे जरे खा की गप तरी बरं आज बी जायचं काय कुठं हा आज बी जायचंय कुठं जाते मग राणा माळात जायचंय का नाही जाऊ जाऊ कवा येऊ पण तू कशाला पोरा जाऊ की अहो पावसाने उघडीक दिली ती उडीत आलेला घ्यायचाय काढून रोजच असं म्हणल्यावर कसं व्हायचं जाऊ के कवा जायचंय मग मला जरा बरंच नाही ग. मला बरं वाटना एवढं बरं वाटलं की जा उडीच काढू सगळं करू या पोरीवाला घेऊन जा तू येशील का रे बाबू हा तुला आता चांगलं आहे न काय झालंय बरं वाटायला काय सांगायचंय कणकणी आली की मला बरं मी काय म्हणतोय काय मला दवाखान्यात जायचं होतं 100 रुपये दे की कुठलं देऊ कुठलं देऊ म्हणजे हा तुझ्याकडलं देईल कुठलं देऊ म्हणजे कुठलं माझ्याकडं काल तुझा भाव आलता ना माझा भाव काय पैसा वाटाय आलता काय हे पुरी दिले का पैसे नाही हा नाही दिलं लगा खरं बोला की आबा खरंच नाही दिलं त्यांना पेयासाठी खरं बोला की आता दिलं नाही तर दिकील गे माय दिकील गे दी 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 नाही म्हणू दी लय लगे अंग माझं तो काय लागलंय दवाखान्यात गेल्याशिवाय मला राहणारच नाही मोठ्या ए, दवाखान्यात सांग जायचं केला का पिल्याला का मला. तू तरी सांग दवाखाना वाट बघतोय की तुमचा दी 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 आज त्याला दी खायचं नाही नाही म्हणल्याला कुठलं कळत या किती आहे तो आणि तो बघू आला का लय मोठा आहे जा घेऊन सगळा मग लय मोठा आहे तर का नाही फक्त तुझा हा 100 रुपये घेतो काय माय गेली अकराला तर दर नाही नाही की सगळंच दवाखान्याला म्हणल्यावर कमी जास्त लागते बरं झालं काय हे दिले दारू प्यायला चालल्यात हा दारू प्यायला नाही दवाखान्यात जायचं जणू 10 रुपये चाललोय पिऊ ए. काय दारू ना काय पिऊ काय कशाला आबा दारू तरी पेटत का गं? मग काय तर हो आदवत घेते आबावर बघ बरं हा, हा. कशी बोलली बरं माझा लेकरू कसा पितो का ग बाई मी नाही नाही हा नाही. कवा पितो का काका नाही हो बघ माझं लेकर लागा तू आदवत घेती होय होय लागा काय आहे रे जा होय रे, दवाखाना पिल्या. वाट बघतोय हा दवाखाना वाट बघतोय आयो. लय दुखाय लागलंय आता
ए पिल्या बाबा दारू पिऊन आलो. हे काय दवाखान्यात ना आलं टॉनिकची बाटली पेतात काय टमाटर खात्याचं. मग मला टॉनिकचीच बाटली आणली आहे टमाटर खात्याचं. लय दुखत मी तुझ्या असल्या टेन्शन मध्ये दारू पित माझ्या टेन्शन मुळे तुझ्या टेन्शन मुळे मी दारू पितोय आणि तू मला टॉनिक आहे काय मोठं टॉनिक आहे ती मी आता दवाखान्यात गेलतो मी दारू मग मी टॉनिक दारू जास्त पिलो झाली काय टॉनिक जास्त झाली मी तू जरा कमी प्यायची टॉनिक उभा राहाय नाही आबा दवाखान्यात गेलतात की. हा दवाखान्यात गेलो की बाय काय करते पोटाला आण पाणी आमच्या नका बाई अजून स्वयंपाक झाला नाही का आता मला दवाखान्यात पेशंट येईन त्यांना करून द्यावा नरम गरम खायला अरे बोलू नको मला सकाळ सकाळ काय आडवं बोलले तुम्हाला आता पेशंटला मग नको काय मला काय म्हणले पेशंट मी पेशंट आहे मग आता लय दुखत होतं की तुमचं मी पेशंट आहे काय मग कोण म्हणजे तुझ्या मनाने मी दवाखान्यात जावा काय मी आता दवाखान्याचा पैसे करून घेऊन गेला की लय मारत असतो तुला कशामुळं मारे नसेल कशामुळे म्हणजे हा पैसे देत नाही म्हण काय द्यायचंय मी लय डेंजर माणूस आहे तुला सांगतोय लय मोठा डेंजर मी लय मारेन तुला काय कारण मारायला काय त्याला? कारण हा म्हणजे कसलं बोलून नाही तुझं म्हणजे आम्ही पैसा ए. पाणी देऊन अजून माराय उभा राहता काय आम्हाला जगातच पाहिल ए, मला जाता काय तुम्ही तुमच्या आईला जापायचं सोडून हा? हा? मी लय मारेन तुला सांगून ठेवतोय सांगून ठेवतोय माझ्या नजर करायचं नाही कोणी सांगतोय तुमचा कोणी तुम्हाला नाव? सगळ्यांना मी लय डेंजर माणूस आहे लय डेंजर म्हणजे डेंजरच आहे मी आणि हिला तर लय मारेल असतं हे. काय निमित्त करताय न काय पैसा घेऊन जाताय न काय पटताय जीवाला काय म्हणणार तुझं बोल. माझं काय नाही म्हणजे बोल मला बोल पैसा का म्हणून नेला दवाखान्याचं निमित्त करून कोणी नेलं कोणी नेला पैसा नाही नेलं कोणी हा माहित नाही का कोणी नेलं तुझा पैसा कोणी मग नीट सांगायचं मी लय मारेन लय सगळ्यांना लागलाय मारेन. त्या अंकात सगळ्याला. बोलायला लागलाय दारू प्यायला पैसे घेऊन गेले गोड बोलून मला लका मी काय केलंय दारू कोण प्यायलाय? मला दारू पेलंय म्हणलं दारू पेलंय मी दारू पेलंय का पैसा नेता करताय तू का बघ तू मला नादाला लावू नको माझ्या लाव माझ्या नादाला मी मारून असतो सर 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 पोरे सर मला 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 नाही मी 2 नंबर मी रोज खाला करेने खाल्याला मी सुट्टी देत नाही मी नाही सुट्टी देणार मी दारू पेलो मग मी दवाखान्यात गेलतो मी खर्च केला किती माझ्या पैशाला खर्च केला बाय दवाखान्यात जाऊन खर्च केला जणू पैसा पाणी नेताना अजून हाणाय माराय उभा नाही राहता मला लय आडवं तुमचं बोलायचं नाही सांगून ठेवतोय एका भाषेत सांगतोय मला लय शानपणा चालत नसतोय बसा. शानपणा ना मी शानपणाच धावते राहतच ए, नाही जा, हा लय नाटक लावल्याची जा, 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 लय बघितलं ना असले मला राहिलं जा 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 बस मला लागलं चल. सांगायला चल पोरे चल तुला यायचंय का नाही जा 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 काय थांबती काय घेऊन कशाला जायचं माझं, जा. काय एवढी बार राहती रोजच घाण आहे हं, रोज तास घामायचे. पिशवी त्या. काय ठेव पिशवी तुला यायचंय का कसं
मला नाही यायचं जा. मला जन्म दिला मग राहतो इथंच. जा चल चला पोरा. सांगायला लागले मला मी राहू देत काय जावायचं आबा कशाला 10 रुपयात अहो गेले का नाही आपल्याला सोडून जाऊ दे तुला लगेच दुसरी आहे उभा करतो जाऊ दे कशाला 10 रुपयात असं सगळे माणसं बघतात इकडं हसतात कशाला 10 रुपयात असतात मी काय मला नको तुम्ही 10 कशाला पेत असतात मग रन्नो माझ्या बाय रन्नो वाका तू रन्नो मी जरू कशाला पितो मला नाही बाहेर काय मी कशाला 10 रुपये नाही गेले का नाही आता आई मला तुझ्या गावात बोलले का काय झालंय सांग मी टेन्शन मध्ये 10 रुपये टेन्शन मध्ये कधी घरी आलो वसकून बोललेली आई कवा भाकरी वाढत हाताने खात मग मी काय करू मला ते आवाज तर किती बोलते का आरतूनच सारखी आरतूनच मला बोलते मग मला टेन्शन येतं मी किती 10 रुपये रड नका तुम्ही दारू नाही प्यायला कशाला उचकून बोलून तुम्हाला नाही ना बाय मी दारू नाही प्यायला खरंच गेली काय ग तुझ्या मग गेली काय रड नका ग बसा तुला नसते आठवली तिला ते ऐकत होते का माझं बाय ते ठेवा आबा इझिली बघ काय नाही की ऐकत तेव्हा खवा आता भाकरी तू करायची कवा खायची काय म्हणू नका 10 रुपये तुम्ही आणि रामभाऊ कशाला आला अरे काय चाललंय आपल्या आऊ काय चाललंय ना आबा आला का ये काय रे रामभाऊ काय चाललं का आपल्या काय काय नाही बसलोय बाबा अरे आपल्या वहिनी कुठे गेल्या दिल्या करबाला आपदा लावलंय का हा वहिनी कुठे गेल्या दिल्या करबाला आपदा लावलंय काय नाही रे असं हा काय नाही अरे काय किरकिर झाली काय आबा नाही रे हा नाही मग काय लेकरांचं डोळं लाल झालं हा? काय भानगडे दुपणा पुढे बसवलंय त्यांना हा काल तर आबाला का तिकडे 10 रुपये पल्ल्याला दिसला का गाडी डोळत होता का आबा काय हा कशासाठी रे आबा हे एवढा चांगला माणूस लागा आबा कशासाठी रे असलं एवढं हा कारा लागा आबा असं करतोय हा होय आबा मी काय म्हणतोय लागा लक्ष दे की इकडे काल लागा गाठी डोळ्याला बघितलं का मी काय कटाळा आला गाडी आबाला ते सांगू मी तर बोलून गेलो रे बाबा पांढरा काय भानगडे आबाला कवर ही असं चालायचं हा आबा हा? भाकरी करायचं काय ते? राहू दे बाय बोलतो आम्ही कोणाकडे ना होय आबा कवर लागा आबा ही हा कवर लागा आबा ही लेकर बाळा आबाला का आता बराबरी राहिला हा हा आता वहिनी भांडणं करून राग गेले आबा तू असं जर रोज 10 रुपयात बसला तर ह्या लेकरांनी काय करायचं ह्या लेकरांनी आबाला का लेकर बाळा बराबरीला आली हा आबाला का तो माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे का पण मला सांगायचं हेच वाईट वाटतंय बघ आबाला का मी तुला गुरु मानतो रे आदर्श मानतो मी आदर्श करतो आदर करतो नको लागा पिऊ आबा हो हा किती वेळा सांगितलं रे आबा किती वेळा तो दवाखान्यात पैसे घालले दारूसाठी सुटली का रे आबा तुझी दारू काय ना रामड्या
दारू नाही पिलं गेला का? हाताला थर 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 अरे मग थरथर आबा 2-4 दिवस का पण लागा, पण आयुष्याचं वाटोळ करून काय घेतो लागा आबा? एवढा परपंचा चांगला लागा, सोन्यासारखं लागा. ही जन्म पुन्हा नाही लागा आबा, ही जन्म आयुष्यभर पुन्हा नाही लागा. हा अहो, अरे 8 दिवस प्याला, 10 दिवस प्याला, पण तो आयुष्य जर असं घेतलं, लेकराबाळांनी काय घ्यायचं आदर्श, काय घ्यायचा? बापाची माया कशाला केली या? मला काय होतंय, हा काय होतंय? दारू नाही का नाही पिलं हा. घाबरत हो का आबा? ऐक की आला का खर्च बी केलाय का बायकोनं मरणारा 80,000 रुपये घालवल्यात लागा अरे आबा, आणि तसं काय होतंय का मला झपाटले माझीच मला काय कळलं नाही ना. हो का आबा, मी तुला आता तुझ्या शेवटच्या पाया पडून सांगतो, तू काय दारू पिऊ नको. हो, दारू सोडायला मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक लागला पाहिजे आपा. तू जर मला का नाही आबा, मला मी दारू सोडतो आणि मला गोळ्या आणि औषध काय सुद्धा नाही रे, काय सुद्धा नाही. मोकार पैसे जातात, आपण करून घालणारे माणसं आहेत लागा आबा, तुझ्या पाया पडतो. काल लागा तो आबा गाडीत पाळला लागा, इतकं वाईट वाटलं लागा. मी तुझ्या खांद्यावर हात टाकून जाणारा माणूस, तुला मी कट मारून आलो रे काल. हा मी आम्हाला आपली 4 चाकाची गाडी कशाला बसवायची, अख्ख्या गाडीत वाशीन. ही माणूस इतका सांगून 10 वेळा पाया पडून 10 वेळा किरकिर मिटून जर ही माणूस तीच करीत असन, जर एखाद्याला दूध प्यायचं कळत नसेल, दारू प्यायचे कळत असेल, त्या माणसाला ज्ञान देण्यात मजा राहील ना आबा. नाही लागा मला मला सोडायची अरे आबा सोड लागा, तुझ्या पाया पडतो. अरे मोठी पोरगी आता आपल्या बरोबर यायला लागा, 2 लेकर सोन्यासारखे लागा, घरी तुमचे बांधलेले लेकर रडतात लागा, लोक तमाशा बघतात रे. नको लाग करू, तुझ्या पाया पडतो रे. चल हा बरं, वहिनीला बी कोण आणायचंय का नाही? आता काय किती वेळा बांधणे मिटवली लागा आबा तुझ्या मनाने, म्हणजे तूच सांग बरं आता. अरे रडून फिरून उपयोग नाही रे आबा. हाताने तुम्ही ह्या चुका करता, हाताने. काय गरज आहे तुला दारू पिऊन गटारात लोळायची, हिन करायची, लेकरा बाळांचा हसू करायचं? अरे आबा सांगणार सुद्धा कोण माणूस राहिला लागा, आज मजा बघणारे लोक झालेत लागा. असं नाही लागा दारू पिऊन राबड्या आयुष्य बसला का राबड्या आबा लय नका गोष्ट झाली लागा बाया. आबा मी 2-3 वेळा आलो का, मी शेवटची बार तुझ्याकडे येतोय बघ. हा खरंच लागा लय लागा चुकलंय बाया कोण आयुष्य बस. अरे आबा किती बी टेन्शन असू दे रे, पण दारू पिऊन जर तुझं टेन्शन जात असेल तर मग असं कुठं मला लिहून दे आबा तू. का तो असं कुठं वाचलंय? नाही तो कुठं वाचलंय का नाही. की आज माझ्यावर लाख रुपये कर्ज मी दारू पिले की त्याचं 0 झालंय? नको का असं करू. आज 2 दिवस झालं वहिनी गेली, तुझ्याकडे कोणतरी माणूस आला का रे? ए बाबा तुझे चूल पिटले का, तुला जेवायला आहे का? अरे बायको शिवाय काय खरे राब. नाही लागा आता हा चुकून सुद्धा दारू पिणार नाही बघ. मी चुकलं रे आयुष्य मान्य मला. कुठल्या तोंडाने त्या माणसांकडे जायचं? आता त्यांना काय सांगायचं आपण? हो आता चला आपण वहिनीला आणायला जाऊ. तू तिथं ब्रश शब्द करू नको, सगळ्यांची माफी माग. आपण चुकलोय. आपल्या लेकरांना इथं नीट जेवायला नाही, नीट स्वयंपाक नाही, उद्या कामात धंद्याचं बघायचंय, शाळेत उद्या लागा अडचणीत जायचंय, बाजार आलाय तोंडाव, उडीत काढायला आलाय. तू एकटा करणार आहे का आबा? तू जातोय कारण मला कोणतरी तुला जोडीदार मिळाला, तू तिकडे दारू पितोय. नको ना आबा असं करू तू. नाही चल माझं मी पदर डिझेल टाकून वहिनीला आणायचो. उपकार होते हा उपकार नाही तुझा माझ्यावर काहीतरी उपकार आहेत. तो मला बी हालाकीतनं बाहेर काढलंय मी तुला कुठेतरी. दिवस आठवल्यावर का मला रडू येतोय का रामभाऊ. हा चल हो बाळा, घरचं सगळं काम आहे आवर, मम्मीला घेऊन येतो मी. हा चल घेऊ गेला बेन कशाला घ्यायचं त्याला कुठे लेकराला ठेव. बरं चल बाळा, तू एकटे घरून चल चल बरं आबा चल बाय ठेवी नीट नाटक दार कुलूप लाव. चल चल काय रे नका चल कवर लागा आता. बाई शिवाय घराला घर पण नाही. पण मला आबा ते सांगतोय लागा मी, चांगलं नाही रे. काय दिसतंय काय राडा उठलाय लागा, कपडे लेकरांना काय येते राबा लागा. हा त्या लेकराला चूल पेटव येते, काय येते? अरे ह्याचे जर एखादा पाहुणा रावला तर काय म्हणेन लागा आबा? सोड लागा आता आबा, तू सोड लाग, खरं सोड. हा तुझा आज प्रश्न ऐकणार आवड्या तिथं काय तू बोल नका. नाही लागा तिथं तू अजिबात काय वाचवाच करू नका. आता शेवटची बार तुझ्या संग आलोय बघ. नाही अजिबात तुझे काय वाचवाच करू नका. हा मी माझ्या हिशोबाने वहिनीला काय सांगायचं सांगतो. हो त्याचा मेहमान आधी तापट आहे बरं का. हा हाय का नाही कोण नका काय रे कोण हाय का नाही घरी? हा लागा काटा 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 रे. कोण हाय का नाही घरी? हा चप्पल बी लागा घातली नाही. अरे कशी चप्पल लागा आबा लागा? तुझी तुला चप्पल सांभाळायचं कळणार लागा. लागा हाय का नाही कोण हायच लागा. वहिनी बी असते की हाय का आबा? कोण हाय का नाही? पोर आहे ते
ठीक आहे हवी आबा कोणते आहे ते बघ बाबा रामडे आता काय सारखं कवर काय सारखंच कवर आम्ही यायचं आता आता यांची बालमाची चाल आहे, यांना कळाच नाही, मग मी काय करू? आता मी आम्हाला काय सांगायचं सांगितले यांचं काय एक दिवसाचं आहे काय? सगळं सांगितलं वहिनी काय यांच्या डोक्यात राहत असतं किती सांगितलं आणि किती काय केलं तरी. कमरेला लागले दारू गाठीत पडला होता लय लागले दवाखाना करून आलोय आज मी हातापाया पडून त्यांना आता सांगितलंय मी आता लेकर बाळे बरोबर आबा असं काही एवढं करू नका त्यांनी आता मला एवढी बार फक्त आता माझ्या संगच मग मी आलोय तर एवढी बार तुम्ही काय वाद घालू नका आणि काय मागचे खुसपाट काढूच नका. खुसपट कसं काढू नका? तिचा भाव आबा भाव आलाय बरं का काय बोलू नको तू काय बोलू नको मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित ऍडजस्ट करतो. राम राम दाजी. राम 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 पाहुणा. रामकृष्ण. कस काय येणं केलं आमच्याकडे? तो कस काय येणं केलं? मला आता चालते जरा आपण काय आलती राग राग म्हणलं आता आपण म्हणलं आता कवर आहे असं चालायचं. राग राग आलती का राग राग लावली होती? राग राग आलती का राग राग लावली होती? अरे आबा मी बोलू का नको थांब केला वाद लागेल ना मिटवायचे का नाही लागा बोलतो तू काय जरा थोडं काल मित्राच्या नादाने जायचं जरा थोडं पुढे काय मित्राच्या नादाने तेवढंच होतं का बाकीच्या गोष्टी होत नसत्या? योगा बांधायला लागत असतं पाहुणं या थोडं सांभाळून आम्हाला आता मी सांगितले आलोय ताईला न्यायला गाडी घेऊन आलोय मी. गाडी आली ना का पण नका सांभाळतो आमचं आम्ही आमच्या तेवढे ऐपत हाय बहिणीला सांभाळायचं तेवढं काय विषय नाही. आम्ही बहिणीचा परपंच भागाव म्हणून तिथं येतोय गाठी भेटी घेतोय सारखं आधार लावतोय तर हे अशा गोष्टीसाठी आधार लावायचा काय? कशी नको बोल ना आम्हाला त्यासाठी आम्हाला इथं आणलं का? किती वेळा सांगत होतो मी हो ह्या गोष्टीसाठी व्यसनापासून लांब राहणं काळाची गरज आहे. हो जर आबा तो आज दारू प्याला नसता तर वाद वाढला असता का? कशासाठी ही काय गरज आहे? परत करशील का बाबा असं मला सांग. त्या पाहुण्याचे मी पाय धरतो. पाय धरायचा विषय नाही पाहुणं काय नको आला तसं जावा काय अडचण नाही. समाजसेवेमध्ये सेट आम्ही पण काम करतोय थोडं तुम्ही पण समाजात वागताय. आम्ही पण वागतोय पण हे असा विषय नाही आम्ही कंटिन्यू येतोय तिकडे बहिणीकडे बहिणीचं काय चाललंय बरं का बरं. त्या दिवशी जाऊन आलोय मी आदल्या दिवशी जाऊन आलोय दुसऱ्या दिवशी बहीणच घरी माया माग. असू द्या काय नाही बाबा रोजच असलाय किती सांगितलं तरी डोक्यात बसत नाही. आला का तू माझ्या संगत चालायचा माझी कळा घालवायला लागलीच काही रोजच्या का आम्हाला घरी दारी इथं काय पाहुण्याच्या दारात तीच अरे पण ती कशी बोलती माझं चुकलं माझ्याकडून म्हणतोय की चुकलं म्हणतोय की माझ्याकडून तुम्ही थांबा करू नका आम्हाला का कवर असं चालायचे कवर. त्या दिवशी जर बहीण की आली अशी तर ठीक होतं हाणून मारून काय झाले सांगा मला. दाजी चुकलं आम्ही आजपर्यंत तुमचा किती आदर केला दाजी आम्ही कुठं कमी पडलोय फक्त एवढं सांगा. पाहुणं वाद घालायला का आम्ही आलो नाही वाद घालीतच नाही दाजींवर आमचं मरणाचं प्रेम आहे. लक्ष्मीचा टाइम आहे आमची लक्ष्मी आमच्या घरी घेऊन जातो कधी एवढी बार आम्हाला आहे का एवढी बार फक्त तिथनं पुढे जर दारू पिलो तुमचं खेळताना माझं तोंड आमच्यापेक्षा लय मोठे दाजी तुम्ही तुमच्याकडनं आम्ही एवढं तुमच्या प्रेम देतोय तुम्हाला कुठं कमी पडतोय आम्ही फक्त तेवढी एक गोष्ट सोडा म्हणतोय दारू सोडा फक्त दुसरं काय हाय का आता जेव्हा जी सांगायचं जेव्हा दोघांना काल गटरीत पडलो दारू पिऊन कंबरला लागले आता सगळ्यांनी जर चिडचिड एकाच माणसावर जर केली तर कोणतरी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही शिकलेलं का नाही? दारू पिलं नसतं तर गटरात पडलं असतं का लागलं असतं का? असू दे बघा काय तिथं अख्ख्या भाऊकीत तुमच्या पाहुण्या रावळ्या तुमच्या गावात तुम्हाला इज्जत आहे का? दारू प्यायल्यावर कोण इज्जत देते? बारकाली पोरं तुम्हाला काय बी म्हणून जाते दारू पाडल्यानंतर कोण तुमच्यापाशी थांबतंय सांगा बरं. आम्हाला काय सरळ हो चांगला आहे लागा बाई बंद कर लागा आता दाजी माझ्याकडून लय घोडचूक झाली. इथून पुढे जर मी दारू पिलो किंवा तुम्हाला तुमच्या बहिणीने जरी सांगितलं दारू पिलाय बाबा माझा मालक येऊन का नाही तुम्हाला करायचंय ती करा फुल परवानगी एवढी बार लावा माझी सोन्यासारखी लेकर आहे पुन्हा अजिबात नाही दारू पितो गळ्या शिपत पितो नाही. पण काय गॅरंटी तुम्ही दारू पिणार नाही तर मला सांगा. रामड्या मी आहे बोल गाड्या मी आहे ना मध्येच माझ्याकडे बघून नाही एवढी बारसा घरी लेकर बाळा कसं आहे बनवायची एक तर शाळा बुडे द्या रोज शिक्षण चालू आहे करू नका लेकरांकडे बघून फक्त एवढी बार लावा आणि पुढच्या वेळेस जर आम्ही कोण आलो मध्ये बोललो तर आम्ही तुम्ही सांगा ती शिक्षा ऐकत आहे. मी तुम्हाला बघितलं एवढं डोकं गरम झालं माझं पण
कसं असतं ना, बहिणीचा संसार वाचावा हीच कोणत्याही भावाची अपेक्षा असते. या मेवणं एवढं हुशार आणि आपण काय करताय? हाय ते कोणाचं मेवणं असं हाय आम्ही का? आतापर्यंत दाजी दारू पिऊन आलं तरी आम्ही कधी आरतोर बोललो नाही कधी. अगदी बरोबर आहे. बोललोय दाजी तुम्हाला आतापर्यंत? हो नाही शब्द लाखातला नाही बा बिचारा कधीच एवढा माझा मेवणा 10 माणसा रोटतो बसतो पण कवा मला कळत असं तर नाही बाबा. हो का, जेवढं सांगायचं तेवढं सांगितलंय. आता आमच्याकडे बघून एवढं बरं वहिनीला लावा. हा आबा बरं तुम्ही असं काय करू नको बाबा. ही जन्म पुन्हा नाही आबा. लई वेळा मी तुला आता सांगू खरं माझा सुद्धा इतका त्रास होतोय ना. कवर आबा मी तुला सांगू. आणि प्रत्येक जण तो आबा दारू प्यायला दिसला का नाही जाकेला का म्हणतात लोकांना ज्ञान शिकवतो ते मित्र काय करतोय. हा अरे मला काल एक जण काय म्हणला डावल्या शेजारी बांधा पळून गुन्हा नाही म्हणून वाण लागला. काय म्हणला तू इथे डायलॉग मारतो मला जा की तिथं मित्राचं बघ की मला गाठीत आला. हा वहिनी येईल नाही तर काय होईल आबाला असं जर ह्यांचं असं तर ठीक आहे. लेकरं बारकलीत आता आणि ही पोरगी मोठी आता लग्नाला येईन बघत हा बाकीच्या गोष्टी कोणी बघायचं. आपलं संसाराचं झाले ते झाले राखलोंगोळी. आपल्या लेकरांच्या का करताय? लेकरांचा एवढे हुशार आहेत लेकर त्यांच्यावर जरा ध्यान द्यायचं. ते दिलं टाकून तुम्ही तो खरंच एक नंबर हुशार आहे खरंच. अख्खं गाव नाव घेते लेकरांचं तुम्ही असं करायचं म्हणल्यावर अर्थ नाही की राव. चुकलं माझ्याकडून दाजी मला माफ एवढं करा. पाठवा वहिनी आणा पिशवी. चला गाडी घेऊन आलो ते एक गाडीवाला लय वेळ झाला अर्धा झाला फोन करतोय. चला 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 जायची चला घ्या जायचंय का आता? काय जायचंय का तुला? नाहीच होणार किरकिर नाही होणार आता माझी विश्वास आहे ना. सांगितलंय मी सगळं. हा हो काय त्यांच्या डोक्यात बस- ओढीत काढा आला एक असलं वातावरण. हा सोन्यासारखं पिकही राहणार. तुम्ही जर असलं भांडण तर रोज रटारटीन दारून लेकरा बाजार हाणामारी मध्ये भविष्य त्यांना कळतंय का तसं? भविष्य घडवायचं का नाही लेकराचं तुम्हाला? नाही दाजी हो का? मला खरंच हात माफ नका करा. जोडू. आम्ही तुमच्या एवढं नाही हात जोडायसारखं. मला माफ करा माझ्या सोन्यासारख्या लेकरा वगैरे बघा. आबा आणि हे बघ, हा. तुझ्या बी पाया तुझ्या भावा पुढं पडतो इथून पुढं रामड्या. हा. हे बघ, आता हे माझा भाऊ म्हणलं हरकत नाही. तुला बदा 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 मला मारायची परमिशन. मी जर दारू पिलेलं दिसलो की काय चेतायची ती चेत आणि पाहुण्याला सुद्धा फोन करून मला चेताय बोल. पण हितनं पुढं दारू पिणार ना ठीक आहे चला वहिनी तुझ्या पाया पड. चला वहिनी चला दारू नाही म्हणले की नाही सोडली दारू दाजी. आम्ही विश्वास ठेवतोय पाहुणं तुमच्यावरती. चल, चल. प्रत्येक वेळेस ठेवत आलोय. आता बी ठेवतोय ही. चला आता एवढी बार मला संधी द्या. पुन्हा चुकलो मग तुमची तुम्ही. बरोबर आहे. प्रत्येकाला जीवनात देव एक संधी देतो. तुम्हाला बी ही लास्टची संधी तुम्हाला की तुम्ही दारू सोडताना अशी अपेक्षा करतो तुमच्याकडे. ठीक. पाहुणं तुमच्याकडे बी 100% काय जर आता तक्रार आली तर त्याला मी जबाबदार वास का मग. हा ठीक आहे चला आबा. हा नाही आण पिशवी चला. हा ना. आणि येड्यावानी कर चला नको. पोरींनो चला चला घरी चला चला. साईड चल. आण पिशवी जा. आण पिशवी चल. चल. बरं, कवा आता तुम्ही तुमचं रुटीनला चांगलं रांगीला लागलं. तुम्ही दारू सोडली त्यातच आमचं सगळं समाधान आहे. आम्ही तुमच्या इथं यावं तुम्ही आमचा पाहुणचार करा अशी अपेक्षाच नाही. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी. बस संपला विषय. बहिणीचा संसार कुणाला बी वाटतं की सुखी असावा. ह्याच्यापेक्षा बरोबर. जास्त काहीच नको आम्हाला. नाही. प्रत्येक भावाची बहिणीसाठी तळमळ आहे आबा. हा ज्याला बहीण नाही त्याला कळते बहिणीची माया. बरोबर का? खरं आहे. ज्याला बायको नाही त्याला बायकोची माया म्हणजे आणि आयुष्य म्हणजे काय हे कळतंय आबा. राईट. बरोबर का? हा बरं चला चला हो, ए, चल चल. चल चल ए, चल हा ना, चला, 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 चल चला. चल ए, चल रे बाळा चल चल, चला येऊ का मग आम्ही. चालतंय. हा? दमाने जावा. राम राम. राम राम. दमाने जावा जरा. सुखा संसार करा जरा. बरं हे जरा लेकरांना तुम्हाला पैसे खायला जय गिरमा. तुमच्याकडे नका घेऊ. दारू बिरू प्याचा त्याची आणि हे हा, जरा लेकरांना पिढा. त्यांना खायला घ्या जाताना. बसा रे पोरांनो. बसा. चल तायडी की लेकरांना खायला की परत जाताना. इष्टी कुठे चालली लागली. बस सर बस बस ग. बसा पोरांना. पाहुणं हो नीट चांगलं करा जरा. आम्हाला येऊ द्या दारात तुमच्या बी. पाहुणचार करा आमचा बी. नक्की 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 आणि या. पुढच्या बारीने तुम्ही सगळे आवराजून या घरी. 100%. बेत करू चांगला. येऊ का दाजी. हो बसला का रे? बसा रे पोरांनो. चला आबा. हा बसतो बसतो. ए जाऊ का हो दाजी. हो चालतंय. राम राम. राम राम राम. हो राम राम. येतो हा पाहुणा. हो येत. चालतंय चालतंय. नीट जावा. होय होय वाचल्या फोन करा. होय होय. हो हो. राम राम. राम राम राम.